जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथ शहरातील सगळ्या समस्या 15 दिवसात सोडवा, अन्यथा महाराष्ट्रात आजवर झाला नसेल असा मोर्चा अंबरनाथ पालिकेवर काढू, असा इशारा शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी पालिका प्रशासनाला दिलाय। वाळेकर यांनी शिवसेना शिष्टमंडळासह आज अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। यावेळी त्यांनी हा इशारा दिला। अंबरनाथ शहरात आज हजारो कोटी रुपयांची मोठी कामं सुरू आहेत, मात्र दुसरीकडे शहरातील नागरिकांना भेडसावत असलेल्या मूलभूत समस्या सुटत नसल्याकडे अरविंद वाळेकर यांनी लक्ष वेधलं। शहरात नियमित फवारणी होत नाही, शौचालयांची स्वच्छता राखली जात नाही, सीसीटीव्हीसाठी खोदलेले खड्डे बुजवले जात नाहीत, ड्रेनेजची समस्या, शहरातील अंतर्गत स्वच्छता, अतिक्रमण, स्मशानभूमीची दुरावस्था अशा अनेक समस्या मांडत वाळेकर यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला। पालिकेत मागील 3 वर्षात 10 लाखाच्या आतली किती कामं झाली याची यादी देण्याची मागणी करत अधिकाऱ्यांना टॉयलेटचा केक, कुंभकर्णाचा फोटो देणाऱ्यांना पालिकेत प्रवेशच कसा मिळतो, अधिकारी त्यांना का उभं करतात असा सवालही वाळेकर यांनी केलाय। तसंच अधिकाऱ्यांना अशा प्रकारे त्रास देणाऱ्यांना लगेच 2-3 फाईल्स देऊन गप्प बसवलं जातं, असा आरोप अरविंद वाळेकर यांनी बैठकीत केलाय। अंबरनाथ पालिकेचे अधिकारी फाईल घेऊन फिरणाऱ्यांमागे गुरफटलेले असल्यानं त्यांना वॉर्डात लक्ष द्यायला वेळ नसून नागरिकांच्या या समस्या 15 दिवसात सुटल्या नाहीत तर पालिकेवर मोर्चा काढू असा इशारा अरविंद वाळेकर यांनी दिलाय। या बैठकीला अरविंद वाळेकर यांच्यासह मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड, उपमुख्याधिकारी उमेश राऊत, पालिकेचे सर्व विभाग प्रमुख, माजी गटनेते राजू शिर्के, माजी नगरसेवक अरुण सिंग, पद्माकर दिघे, संजय सावंत, संदीप भराडे, निखिल वाळेकर, शशांक गायकवाड, सचिन गुडेकर, किसन गायकर, बाळा मालुसरे, संजय गावडे, डावरे सर, महेश वाळुंज, योगेश सर, दीपक पवार उपस्थित होते। अंबरनाथ नगरपालिकेमध्ये गेली 25 वर्ष शिवसेनेची सत्ता आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय खासदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण काम करतोय। असं असताना स्वतः शिंदे साहेब आणि खासदार साहेब या शहरामध्ये जेवढे मोठे प्रोजेक्ट आहेत, शिवमंदिरपासून तर अगदी कल्याण बदलापूर रोडपर्यंत सगळी कामं त्यांनी मोठमोठी कामं, आज हजारो कोटी रुपये या अंबरनाथ शहरामध्ये दिले। त्या पद्धतीने अंबरनाथ शहराचा कायापालट झाला। परंतु ज्या गल्लीबोळातली कामं आहेत, जे गोरगरिबांना लागणारी मदत आहे, जे छोटी कामं केली पाहिजेत, त्या कामाकडं कदाचित प्रशासनाचा दुर्लक्ष होते की काय, आणि अनेक तक्रारी त्या निमित्ताने नागरिकांच्या आम्हाला आल्या। आणि मग ते रस्ते, गल्लीमधल्या पायवाटा असतील, गटारी तुटलेल्या असतील, शौचालयांची अगदी बिकट दुरावस्था आहे, आणि त्याचबरोबर ड्रेनेज लाईन असेल, अंबरनाथ शहरातल्या लाईट जवळजवळ 70-80% रोड लाईट अंबरनाथ शहरातल्या बंद आहेत। या अनेक गोष्टी नगरपालिकेकडनं, या प्रशासनाकडनं होत नसल्यामुळं त्यांना जाब विचारण्याकरता आणि त्यांना त्यांच्या सर्व अधिकारी त्यांच्या टीमबरोबर चर्चा करून आमच्या शिवसेना शहर शाखेतले जे पदाधिकारी आहेत, काही नगरसेवक आहेत, काही पदाधिकारी आहेत, या सगळ्यांच्या सोबत मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना साधारण 15 दिवसाची वेळ दिली की अंबरनाथ शहरामधले रस्ते खोदले गेलेले आहेत ते ताबडतोब गणपतीच्या आधी बनवावेत। नगरपालिकेच्या माध्यमातून गणपती विसर्जनाच्या आधी सगळी डागडुजी व्यवस्थित व्हावी, लाईट लागाव्यात, गल्लीबोळामधल्या नागरिकांचे ड्रेनेजचे, गटारीचे जे अडचणी दूर व्हाव्यात। आणि ते जर झालं नाही तर 15 दिवसानंतर नगरपालिकेला त्यांचे जे अधिकारी आता नवीन आलेले आहेत, काही केडरमध्ये आलेले आहेत, त्यांनी शहरसुद्धा पाहिलेलं नाही, त्यांना सगळ्यांना एक सांगितलेलं आहे आमच्या भाषेमध्ये, शिवसैनिकांच्या भाषेत, की तुम्ही लवकरात लवकर या सगळ्या कामाकडे लक्ष द्या, अन्यथा नगरपालिकेवर सुद्धा मोर्चा आणायला आम्ही कमी करणार नाही। आणि मग तो मोर्चा तुम्हाला एवढा भारी पडेल की तुम्हाला इथे काम करणंसुद्धा अवघड होईल। अशा पद्धतीमध्ये आम्ही सर्वजणांनी सगळ्या कामाची माहिती मुख्याधिकाऱ्यांना दिली आणि
मुख्याधिकाऱ्यांनी सुद्धा आम्हाला तितकंच चांगल्या पद्धतीने आश्वासन दिलं आहे की होय, ही शहराची हिताची कामं आहेत, नागरिकांची कामं आहेत आणि ती आम्ही लवकरात लवकर करू, याकरता मुख्याधिकाऱ्यांनी सुद्धा आम्हाला मदतीचं सांगितलेलं आहे. अंबरनाथ पार्लेगांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, जहाँ आपको मिलेगा एक वाइड वैरायटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।